मित्रांनो, राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असणार आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूकसुद्धा बिनविरोध होणार नाही हे काल स्पष्ट झालेलं आहे. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, माझं नाव आहे अश्विन घोर. तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, विधान परिषदेच्या निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या तासापर्यंत सत्ताधारी आणि विरोधक उमेदवार मागे घेतील अशी चर्चा होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल दुपारी 3 वाजता संपली आणि शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्षाचे समर्थन असलेले सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनी आपापला उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे भाई जगताप पण उमेदवारी मागे घेतील अशी एक चर्चा सुरू होती. पण त्या काळात, म्हणजे हा जो काळ होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, त्या सगळ्या काळामध्ये ते अचानक नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या यायला लागल्या. शेवटी उमेदवारी अर्ज घेण्याची वेळ निघून गेल्याच्या नंतर भाई जगताप अचानक प्रकट झाले. आता महाविकास आघाडीचे 6 आणि भारतीय जनता पक्षाचे 5 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. भारतीय जनता पक्षाने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड आणि उमा खापरे या 5 नेत्यांना उमेदवारी दिलेली आहे. तर शिवसेनेने सचिन अहिर, आमशा पडवी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर आणि काँग्रेसकडनं चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप हे निवडणुकीमध्ये उतरले आहे. विरोधी पक्षाला असं वाटत होतं की सत्ताधारी पक्ष ही निवडणूक बिनविरोध करेल आणि आपले जास्तीचे उमेदवार मागे घेईल. खरं म्हणजे राज्यसभा निवडणुकीमध्ये जी काही किरकिरी झाली आहे सत्ताधारी पक्षाची, खास करून शिवसेनेची, त्याच्यातून धडा घेऊन महाविकास आघाडी एक पाऊल मागे घेऊन आपली इज्जत वाचवेल असं एक वाटत होतं. पण आता त्यांनाच हौस असेल तर बाकीच्यांनी काय करावं. या निवडणुकीविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला एक सूचक इशारा दिला होता. तो त्यांच्या लक्षात आला नाही हे तर दिसूनच राहिलं. कारण जर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीतून धडा घेतला असता तर पुन्हा एकदा आपल्याच हाताने आपलं वस्त्रहरण करून घेतलं नसतं. फडणवीस असं म्हणाले आहेत की सत्ताधारी पक्षामध्ये खूप अनरेस्ट आहे. सत्तेतल्या काही लोकांना निवडणूक बिनविरोध करण्याची इच्छा होती. त्यांनी तसा प्रयत्न केला, पण भाई जगताप अडून बसले. त्याच्यामुळे आता ही निवडणूक अटळ आहे. सत्ताधारी गटामध्ये जो अनरेस्ट आहे त्याला वाट करून द्यायला पाहिजे अशी सत्ताधारी पक्षातल्याच आमदारांची इच्छा आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने 5वी जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ही जागा निवडून आणणं कठीण असलं तरी अशक्य नाही आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस काय म्हणून राहिले याच्याकडे नीट लक्ष देण्याची गरज आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्येही त्यांनी अशाच प्रकारचे स्टेटमेंट केले होते. त्याच्याकडे महाविकास आघाडीने लक्ष दिलं नाही. त्याचा परिणाम काय झाला ते आपल्याला दिसूनच राहिलं. आत्तासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी इशारे दिलेले आहेत, वॉर्निंग दिलेली आहे, पण महाविकास आघाडी काही सुधारली नाही. या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले आराखडे मांडलेले आहे, गणित तयार केलेले आहे. म्हणजे राज्यसभा निवडणुकीमध्ये जे झालं तेच विधान परिषद निवडणुकीमध्ये होण्याचे पूर्ण चान्सेस आहे. तुम्हाला आठवत असेल की राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे म्हणून महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले होते. त्यांनी एक असा प्रपोजल ठेवलं होतं, असा एक प्रस्ताव ठेवला होता की राज्यसभेचा एक उमेदवार तुम्ही मागे घ्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला एक जास्तीची विधान परिषदेची जागा आम्ही देतो. पण फडणवीसांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ते पण खूप महत्त्वाचं आहे. फडणवीस असं म्हणाले होते की जेव्हा हे 3 नेते त्यांना भेटून गेले तेव्हा सत्ताधारी पक्षातल्या महाविकास आघाडीतल्या अनेक आमदारांनी त्यांना फोन करून करून सांगितलं की उमेदवारी मागे घेऊ नका, आम्हाला महाविकास आघाडीला धडा शिकवायचा आहे, त्यांना दाखवूनच द्यायचं आहे की आम्ही काय करू शकतो. आणि काय दाखवून द्यायचं होतं ते दिसलं आपल्याला. विधान परिषदेमध्ये
कशाप्रकारे मतदान होतं, ती पद्धत काय असते, ती प्रक्रिया काय असते, याच्याविषयी मी आता तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. म्हणजे जसं राज्यसभेमध्ये असतं की नाही, पसंतीक्रम, पहिली पसंती, दुसरी पसंती, तिसरी पसंती, असं पसंतीक्रमाने जे काही मतदान करायचं असतं, तशीच प्रक्रिया विधान परिषदेमध्ये सुद्धा असते. जितके उमेदवार असतील तितक्या उमेदवारांना आपल्या पसंतीक्रमाने मतं द्यायची असतात. या निवडणुकीमध्ये आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा फरक आहे. इथे आपण कोणाला मत दिलेलं आहे हे कोणालाच दाखवायची गरज नसते. म्हणजे विधान परिषदेचं जे मतदान आहे की नाही, ते सिक्रेट बॅलेटवर होते. राज्यसभेच्या निवडणुकीसारखं नाही की पक्षात जो कोणी पोलिंग एजंट आहे, पोलिंग ऑफिसर आहे, त्याला दाखवायचं की बघा मी पहिल्या पसंतीचं याला दिलं आहे, दुसऱ्या पसंतीचं याला दिलं आहे. इथे तुम्हाला तसं काही बंधन नाही राहत. म्हणजे मतदारांना, त्यांना ज्याला मत द्यायचं आहे त्याला मत द्यायचं, बॅलेट पेपरची घडी करायची आणि डब्यात टाकायचं. कोणाला दाखवायची गरज नाही. आणि इथेच महाविकास आघाडीची अडचण होणार आहे. नाराज आमदार आणि मंत्री राज्यसभेमध्ये जे करू शकले नाही ते विधान परिषदेमध्ये करण्याची दाट शक्यता आहे. आता विधान परिषदेमध्ये जे मतमोजणी असते ती कशी होते? विधान परिषदेमध्ये मतदारांची संख्या आणि एकूण उमेदवार यांच्यानुसार यांचा एक गणित मांडून निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतो. कोटा ठरलेला आहे तेवढे जर पहिल्या क्रमांकाची मतं ज्या उमेदवाराला मिळतील तो जिंकतो. पण पहिल्या पसंतीची मतं जर तेवढी नाही मिळाली तर दुसऱ्या पसंतीची मतं दुसऱ्या पसंतीची मतं ज्याला मिळतील तो उमेदवार जिंकतो. ठराविक मतांचा जो कोटा आहे, इतके मतं मिळालेच पाहिजे. पहिल्या पसंतीचे मिळाले तर ठीक, नाही तर पहिल्या पसंतीचे आणि दुसऱ्या पसंतीचे मिळून तो ठराविक आकडा जो उमेदवार गाठतो तो उमेदवार जिंकतो. याच्यामध्ये कोणाचंही मत वाया जात नाही. आणि दोन उमेदवार असतील समजा, त्यांच्यामध्ये जर डायरेक्ट फाईट असेल तर पहिल्या पसंतीच्या मतामध्ये त्याला जास्त मतं मिळतात पहिल्या पसंतीचे, तो जवळपास विजयी ठरलेलाच असतो. म्हणजे त्याचा विजय नक्की असतो. मतांचा कोटा पूर्ण झाला की मग दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला जी मतं मिळतात दुसऱ्या पसंतीच्या मतांची, ते मोजले जातात. तरी पण कोटा पूर्ण नाही झाला तर पहिल्या क्रमांकावरती जो उमेदवार असतो त्याला विजयी म्हणून घोषित केला जातं. आता यावेळी एकूण मतदारांची संख्या आणि उमेदवार यांचं गणित जर मांडलं तर जिंकण्यासाठीचा कोटा आहे 27. आमदारांना निवडून येण्यासाठी 27 मतांची आता गरज आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहेत त्यांचे जेवढे मतं आहेत, संख्याबळ जेवढं आहे त्यांचं, त्याच्या भरोशावरती 4 जागा तर सहज निवडून येतात भारतीय जनता पक्षाच्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे पण एवढी संख्याबळ आहे की ते आपले 2-2 आमदार निवडून आणू शकतात. प्रॉब्लेम आहे काँग्रेसचा. काँग्रेसकडे एवढे मतं नाही आहे की ते आपले 2 आमदार निवडून आणू शकतील. पण आता परिस्थिती अशी आहे की कोण कोणत्या वेळेस काय करेल हे काहीच सांगता येत नाही. ज्यांना राज्यसभेमध्ये दणका देता आला नाही ते विधान परिषदेमध्ये दणका देऊ शकतात. बरं, काँग्रेसचे आमदार आहेत 44 आणि विधान परिषदेच्या निवडीसाठी कोटा आहे 27 मतांचा. 44 मधनं 27 मतं एका उमेदवाराला मिळाले तर उरले 17. यांना किती मतं कमी पडतात दुसऱ्या उमेदवाराला? 10 मतं. जर ते मतं त्यांना पाहिजे असतील तर शिवसेनेकडे 10 मतं आहेत. शिवसेना ते 10 मतं यांना देऊ शकते. पण उद्धव ठाकरेंनी आधीच सांगितलेलं आहे की राज्यसभेमध्ये तुम्ही आम्हाला मदत केली नाही, राज्यसभेमध्ये तुम्ही आम्हाला धोका दिला, आता विधान परिषदेमध्ये तुम्ही आपलं बघून घ्या, तुमचं काय करायचं ते तुम्ही बघा, आम्ही तुम्हाला मदत करणार नाही. राज्यसभेमध्ये संजय पवार हारले, संजय राऊत हारता जिंकले. याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीने या दोघांना मदत केली नाही. त्याच्यामुळे शिवसेनेने ठरवलं आहे की आपण आपले उमेदवार निवडून आणायचे आणि शांत बसायचं. असं जर शिवसेनेने केलं तर काँग्रेसचं देऊळ येते पाण्यात. आता चंद्रकांत हांडोरे जिंकतात
का भाई जगताप जिंकतात, हाच एक प्रश्न राहिलेला आहे. महाविकास आघाडीनी प्रत्येक पक्षाने 2-2 उमेदवार उभे केलेले आहे. भारतीय जनता पक्षाने 5 उमेदवार उभे केलेले आहे. 4 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे नक्की निवडून येणार आहे. आणि 5वा उमेदवार जर निवडून यायचा असेल तर अपक्ष आणि महाविकास आघाडीतले काही आमदार, काही मतं ते फुटले तरच भारतीय जनता पक्षाचा 5वा उमेदवार निवडून येऊ शकतो. आणि इथेच देवेंद्र फडणवीसांचं गणित कामाला येणार आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये, त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये जो काही अनरेस्ट आहे तो बाहेर पडण्यासाठी जो वॉल त्यांना लागणार, प्रेशर कुकरचं कसं जास्त प्रेशर झालं की त्या वॉलमधनं बाहेर येते, तो वॉल, ती अनरेस्ट बाहेर येण्यासाठी जो वॉल आहे तो इथे कामात येणार आहे. राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा गेम केला आणि आता विधान परिषदेमध्ये ते काँग्रेसचा गेम करणार आहे असे चिन्ह दिसून राहिले. आता 20 तारखेला कळेलच काय होतं आहे, तोपर्यंत आपण वाट बघूया. आत्ता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.